सोनुष पप्पा, हा बोल. अहो ऐका ना. तू बोल ना, मग मी ऐकतो ना. अहो मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते, त्याच्या 2 प्रश्नाचे तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचे आणि तिसऱ्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचंय. जर तुम्ही तिसऱ्याचं चुकीचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला काय टोले ठेवून देते काय? हो नाही सोनुष पप्पा, मग खंबा. अच्छा अच्छा, हा ठीक आहे ठीक आहे. आणि जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे. चुकीचं द्यायचंय ना? हा. हा, मग चुकीचं द्यायला कुठं एवढा डोकं लावणं पडतं? विचारू का मग? हा विचार विचार. पहिला प्रश्न, हा ठीक आहे. नवरा बायको मध्ये कोण सुंदर असतं सोनुष पप्पा? नवरा बायको मध्ये नवरा सुंदर राहतो शिवकन्या. जर बायको सुंदर असती तर तिला कशाला ब्युटी पार्लरला जायचं काम पडलं असतं? मग अहो पण सोनुष पप्पा. पुढचा प्रश्न विचार. बरं ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, हा विचार. नवरा बायको मध्ये कोण हुशार असतं सोनुष पप्पा? हुशार तर नवराच राहतो ग, पण त्याची हुशारी कुठं चालती बायको पुढं? बायको येडी राहती. पण या जगात जे जे कोणी येड आहे ना, ते स्वतःला लय हुशार समजतं. आणि काय? हुशार माणसाचं डोकं काम नाही करत त्याच्या पुढं. अहो पण सोनुष पप्पा. बरं जाऊ द्या. आता तिसरा प्रश्न, हा, त्याचं उत्तर मला चुकीचं द्यायचंय. कान इकडे करून ऐका. हा हा सोनुष पप्पा, हा. तुम्हाला अक्कल आहे का? अक्कल तर आहे मला, पण उत्तर चुकीचं द्यायचंय. म्हणजे मला खंबा भेटेल आणि मला तिला द्यायचे 1000 रुपये वाचत. मला काही अक्कल नाही भाऊ. अहो सोनुष पप्पा, ते तर मला माहितीये तुम्हाला अक्कल नाही म्हणून. तुम्हाला उत्तर चुकीचं द्यायचं होतं. तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की मला अक्कल आहे. मला माहित होतं तुम्हाला अक्कल नाही. द्या मी 1000 रुपये. कशाचे 1000 रुपये? 1000 रुपये द्या आता. कशाचे? मला अक्कल आहे भाऊ. कोण म्हणतं अक्कल आहे म्हणून? द्या मी 1000 रुपये. या पाय शिवकन्या, तुला जर पैसे असले ना कधी बी तर तू मला मागून घ्यायचं, पण हे असे प्रश्न उत्तर न खेळा तू. नाही सोनुष पप्पा, मी पुढूनच घ्या देईन. असेच प्रश्न विचारून घ्या देईन मी. मागून कशाला घेऊ मी?